हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. इंद्रिये अजाण करा. देहात वस्ती केलेल्या स्वला जाणायचे असेल तर सर्वप्रथम इंद्रिये अजाण करावीत. कारण आपली इंद्रिये, आपले मन सतत बाह्य गोष्टीत, नेहमी बाह्य वस्तू जगतात रममाण झालेले असते. आपण इंद्रिये आवरून घेतलीत तरीही काही उपयोग होत नाही. कारण जर डोळे बंद केलेत तर त्यासमोर, अंतश्चक्षुसमोर बाह्य गोष्टीच, बाह्य वस्तू जगतच जाणवू लागते. डोळ्यांप्रमाणे कानात कितीही अगदी घट्ट असे बोळे घातलेत तरीही मनात बाह्य गोष्टी, बाह्य वस्तू जगतच जाणवते. नीरव, निर्जन, शांत अशा ठिकाणी गेलात तरीही स्मृतीमध्ये बाह्य गोष्टी, बाह्य वस्तू स्मरू लागतात. त्यावर बुद्धी विचारांचे मोहळ सुरू असते. त्यामुळे मन महा खुश होते आणि ते उपभोगांचे बेत रचू लागते. याचे कारण असे असते की मनात, बुद्धीत, स्मृतीत बाह्य गोष्टींच्या आणि बाह्य वस्तू जगताच्या उपभोगांशिवाय अन्य विषय नसतो. त्यामुळे जे अगोदरच असते त्यावर काम आपोआप सुरू होते. हे नुसते दिवसा जागेपणी जागृतावस्थेतच होते असे नाही, तर झोपेत, स्वप्नातही हेच सुरू होते आणि आपल्याला भौतिक उपभोगांची स्वप्ने पडतात. यामुळे आपल्या बोलण्याचा, वर्तणुकीचा, रिकामपणाचा उपयोग आपण भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांसाठीच करतो. सतत त्यातच रत राहतो. यास्तव मुक्ती प्राप्त होण्यासाठी लक्षात ठेवावे की त्याग म्हणजे मिळवणे नाही. त्यागाने मिळवण्याचा मार्ग सुकर होतो इतकेच. मिळवण्यासाठी काहीतरी निराळे, वेगळे करावे लागते. मिळवण्यासाठी सर्वप्रथम इंद्रियांची मूलभूत ओळख करून घ्यावी लागते की ती अज्ञान जाणतात, ती अज्ञान मिळवतात, ती अज्ञान जगतात, ती अज्ञानाकडे आकृष्ट होतात. इंद्रिये आवरून घेतली तरीही त्यांची अंतसबाजू बाह्य विषयातच रत राहते. मुक्तीसाठी आपल्याला स्वला, आत्म्याला जाणावे लागते. इंद्रियांच्या मदतीने कधीही स्व, आत्मा जाणला जात नाही. त्यासाठी इंद्रिये अजाण करावी लागतात. त्यांची जाण थांबली की आत्मज्ञान उदित होते. आत्मज्ञान आपल्याला नवीन मिळवायचे नसते, तर ते आपल्याला उपजतच असते. स्वतःचेच स्वतःला जाणण्यासाठी आपल्याला फक्त इंद्रियांची बाह्य जाण बंद करायची आहे, थांबवायची आहे. आपल्या हृदयात अनाहत नाद सतत सुरूच आहे. तो जाणवण्यासाठी आपल्याला बाहेर सुरू असलेला गोंगाट थांबवायचा आहे. यासाठी सर्वप्रथम दिवसा दिवा स्वप्ने पाहणे महत्प्रयासाने, मुद्दाम प्रयत्न करून कटाक्षाने बंद करावे. परिपूर्ण वास्तव जीवन जगावे. म्हणजे रात्री छान झोप येईल, स्वप्ने पडणार नाहीत. दिवस रात्र स्वभावात जगणे होईल. तेच नैसर्गिक नियतीला अनुसरून असेल. कोणत्याही प्रसंगाला अगोदरच मत तयार करून समोर जाऊ नये. पाटी कोरी ठेवावी. आता ज्ञानेंद्रिये ज्ञान ग्रहण न करता बाह्य गोष्टींना, बाह्य वस्तू जगताला केवळ साक्षी राहू लागतील. कारण ती अजाण झालेली असतील. या अजाणपणातच ती वैश्विक आत्मजाण प्रगट होईल. स्वभावाला आलिंगन. लाओत्सेने दुसरा उपाय सुचवला आहे. तो महाविलक्षण आणि अद्भुत आहे. तोही पहिल्या उपायासारखाच सकारात्मक आहे, फार मोलाचा आहे. लाओत्से सांगतो की मूलभूत स्वभावाशी एकरूप व्हा. आपल्याच मूलभूत स्वभावाला आलिंगन द्या. त्याला मिठीत घट्ट पकडा आणि त्याच्यात एकरूप व्हा. लाओत्से येथे सुचवत आहे की स्वतःच्या स्वभावाची चौकशी करू नका. तो कसा आहे त्यावर विचार करू नका. त्याबद्दल कोणाला काही विचारू नका. त्यासाठी कोणाजवळ चर्चाही करू नका. त्यासाठी स्वतःचा वेळ आणि बुद्धी शिणवून वाया घालवू नका. सरळ कामाला लागा. तेच हिताचे आणि योग्य आहे. कोणाला काही विचारलेत आणि त्याप्रमाणे आचरण केलेत तर तुम्ही भरकटाल. तुमची शक्ती क्षीण होईल. हाती काहीही लागणार नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव निराळा आहे. त्याचा पत्ता दुसऱ्याला लागू शकत नाही. त्याचा फक्त स्वानुभवच येऊ शकतो. उपदेश करणारे अनेक आहेत. त्यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या उपदेशाचा उपयोग इतकाच आहे
की तुम्हाला स्वतःला शोधायचे आहे, त्याची तुम्हाला जाण यावी. स्वतःबद्दल दुसऱ्याला विचारावे लागते, त्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, ही गोष्टच चुकीची आहे. जरी स्वतःचा शोध घ्यायचा असला तरीही श्रम घ्यावे लागतात. यास्तव सरळ मुक्कामावर धडक द्या. दुसऱ्याचा उपदेश तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकणार नाही, कारण मग तुम्ही मनात, बुद्धीत, स्मृतीत स्वतःबद्दल काहीतरी दुसऱ्याच्या उपदेशाने कल्पना करून स्वतःचा शोध घ्याल. तो चुकीच्या जागी घेऊन जाईल. जाहिरातवाले उच्च कंठरवाने सांगत असतात की तुम्हाला काय पाहिजे, काय शोभून दिसेल, तुम्ही कसे असावे. आशांच्या आहारी गेल्यास फक्त पैसे आणि वेळ वाया जातो. आपण छान आहोत असा आभास निर्माण होतो. साधू, संत, महंत, वितरागी, संन्यासी, योगी यांचा उपदेश तुम्हाला काळोखाची जाणीव करून देईल, परंतु प्रकाशाचा शोध तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे. अशांची अमृतवाणी तुम्हाला प्रेरणा देईल, परंतु मार्ग तुमचा तुम्हालाच शोधायचा आहे, चालायचा आहे. अशांचा सत्संग तुम्हाला आत्मज्ञानाची तहान निर्माण करेल, परंतु त्यासाठी पाणी तुमचे तुम्हालाच शोधायचे आहे आणि प्यायचे आहे. अशांचे मार्गदर्शन तुम्हाला त्यातील धोक्यांची जाणीव करून देईल, परंतु त्यावर उपाय तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. साधू, संत, महंत, वितरागी, संन्यासी, योगी यांच्या काळोखाच्या जाणीवेतच जर तुम्हाला प्रकाश दिसला, अशांच्या प्रेरणेतच जर तुम्हाला मार्ग दिसला, अशांच्या सत्संगातच जर तुम्हाला तुमची आत्मज्ञानाची तहान भागली, अशांच्या मार्गदर्शनातच जर तुमचे धोके नष्ट झाले, तर नक्कीच तुम्ही भरकटलेले असाल. यास्तव सत्संगाने आत्मशोधाला प्रभावित व्हा, परंतु आत्मयात्रेला अप्रभावित रहा. स्वतःत उतरा आणि स्वतःला मिठी मारा. आध्यात्मिक ज्ञानाने अतृप्त व्हा आणि स्वानुभूतीतून प्रज्ञेने तृप्त व्हा. हरि ओम.